नमस्कार मित्रांनो, मी अमोल जाधव. स्वागत आहे तुमचे CSC मराठी या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेसाठी ज्येष्ठ नागरिकांनी अर्ज करण्याचे आवाहन आपल्या शासनातर्फे करण्यात आलेले आहे. सविस्तर माहिती काय आहे संपूर्ण आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. तुम्ही इथे पाहू शकता, राज्यातील सर्व धर्मियांतील 60 वर्षे किंवा त्याहून अधिक वय ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाअंतर्गत मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरू करण्यात आली आहे. भारतातील एकूण 73 व महाराष्ट्र राज्यातील 66 तीर्थक्षेत्रांचा या योजनेमध्ये समावेश करण्यात आलेला आहे. त्यानुसार राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना तीर्थक्षेत्र यात्रा मोफत उपलब्ध करून देण्यात आली असून या योजनेच्या लाभासाठी जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिकांनी संबंधित जिल्ह्याचे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालयाकडे अर्ज सादर करण्याचे आवाहन सामाजिक न्याय व विशेष विभागाने केलेले आहे. या योजनेचा लाभ आणि स्वरूप कोणत्या प्रकारचा आहे ते देखील आपण पाहूया. या योजनेअंतर्गत जिल्हानिहाय निश्चित केलेल्या कोट्याच्या आधारे लॉटरी पद्धतीने निवड झालेल्या पात्र व्यक्तीला निर्धारित तीर्थस्थळांपैकी एकाच स्थळाच्या यात्रेसाठी या योजनेचा लाभ एका वेळी घेता येईल. यात प्रत्यक्ष प्रवास, भोजन, निवास इत्यादी सर्व बाबींचा समावेश आहे. प्रवास खर्चाची कमाल मर्यादा प्रति व्यक्ती ₹30,000 इतकी हा सदर खर्च शासनाकडून करण्यात येणार आहे. यासाठी पात्र कोण असणार आहे हे देखील आपण पाहूया. लाभार्थी हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा व त्याचे वय हे 60 वर्ष व त्यावरील जास्त असावे. व्यक्ती योजनेचा लाभ घेऊ शकतात. लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ₹2,50,000 रुपयांपेक्षा जास्त नसावे. कुटुंबातील सदस्य आयकरदाता नसावा, म्हणजेच तुमच्या कुटुंबातील सदस्य जे आहेत ते इन्कम टॅक्स पे करणारे नसावेत. त्यानंतर कुटुंबातील सदस्य नियमित किंवा कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभागात किंवा उपक्रमात किंवा मंडळात किंवा भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कामाला नसायला पाहिजेत. सेवानिवृत्तीनंतर सेवानिवृत्ती वेतन घेत आहेत असे सदस्य या योजनेसाठी पात्र ठरणार नाहीत. तथापि ₹2,50,000 रुपयेपर्यंत उत्पन्न असलेले, बाह्य यंत्रणाद्वारे कार्यरत असलेले कर्मचारी, स्वयंसेवी कामगार आणि कंत्राटी कर्मचारी हे या योजनेसाठी पात्र असतील. कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड, कॉर्पोरेशन, उपक्रमाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक किंवा सदस्य नसावा. तसेच 4 चाकी वाहने, त्यामध्ये ट्रॅक्टर वगळून त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर नोंदणीकृत नसावे असे देखील इथे सांगण्यात आलेले आहे. जर तुमच्याकडे ट्रॅक्टर असेल तर तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता व ट्रॅक्टर वगळून जर दुसरे 4 चाकी वाहन तुमच्या सदस्यांच्या नावावर असेल तर तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकणार नाही. लाभार्थी प्रवासासाठी शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सक्षम असावा. योजनेच्या अधिक माहितीसाठी अर्जदारांनी संबंधित जिल्ह्याचे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण विभाग, सामाजिक न्याय भवन येथे संपर्क साधावा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.